एव्हरीवन, वेलकम टू ओपन माइक टॉक्स. दिवस 4 100 डेज चॅलेंज. आणि आज पुन्हा एकदा मला उठायला लेट झालेला आहे. आय डोंट नो वाय, पण आजकाल लेट व्हायला लागलेलं आहे सगळं. यू नो वॉट बेब, आजचा डे स्पेशल आहे. बिकॉज आज आपला ब्लॉग येतो आहे खूप दिवसानंतर, जवळपास महिन्याहून. म्हणजे मला आठवतं लास्ट मी 27 or 26ला अपलोड केलेला, लास्ट 26ला अपलोड केलेला. आणि त्याच्यावर आज महिना होऊन ऑलमोस्ट 7-8 दिवस झालेत, 10 दिवस झालेत. सो एवढ्या दिवसानंतर आज आपला पॉडकास्ट येणार आहे. खूप सुंदर पॉडकास्ट झाला आहे. सगळ्यांनी तो बघितला पाहिजे. आय विश सगळ्यांनी बघितला पाहिजे वेळ काढून. कसं असतं ना, या 1 महिन्यामध्ये मी इतर लोकांचा पॉडकास्ट घ्यायचा प्रयत्न केला असं नाही झालं. मी त्यांचा प्रयत्न केला, पण मला डेट्स भेटत होते, या दिवशी करू, त्या दिवशी करू. आणि कसं व्हायचं की ज्यावेळेस मी फ्री आहे त्यावेळेस समोरचा व्यक्ती फ्री नाही आहे, आणि ज्यावेळेस समोरचा व्यक्ती फ्री आहे त्यावेळेस मी जॉब अँड ऑल त्याच्यामुळे बिझी असायचो. सो जे इथे लिहिलेलं असतं ना ते तिथेच लिहिलेलं असतं. जे व्हायचं तेच होतं शेवटी. मी लिटरली एका व्यक्तीला 10 दिवस वेळ देत होतो, त्याच्या मागे करत होतो. आणि त्या व्यक्तीचं असं म्हणजे की चाललेलं की हां करूयात. कदाचित बिझीही असेल ती व्यक्ती, आणि असू पण शकते. पण 6वा एपिसोड त्या व्यक्तीचा नव्हता हे मात्र नक्की आहे. 6वा एपिसोड महाराजांचा होता, हे विधिलिखित होतं. नंतर मग सहज माझ्या मित्राला विचारलं की अरे महाराज येतील का म्हटलं पॉडकास्टमध्ये, असं शूट आहे. त्यांनी मला लगेच अर्ध्या तासात उत्तर दिलं की हां तयार आहेत महाराज, काही प्रॉब्लेम नाही, करूयात आपण, कधी करायचं तू बोल. त्याच्यावर मी एक दिवस म्हटलं की असं या दिवशी करूयात. लगेच सगळं होऊन गेलं, म्हणजे झटपट होऊन गेलं. का? त्याच्या मागचं कारण जे लिहिलेलं ते होतं. आपण नको त्याच्या मागे ज्यावेळेस धावतो ना त्यावेळेस असंच होतं. आपला वेळ वाया जातो, पेशन्स चेक होतात, त्याच्यानंतर जे हवं ते मिळत पण नाही. पण जे लिहिलेलं असतं ते आपल्याला मिळतं. मला का असं वाटतं माझा माईक प्रॉब्लेम देतो आहे. जिथं नॉईज कॅन्सलेशन लावलं आहे तिथं कावळ्याचा, पक्ष्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज येतो आहे. असं नाही व्हायला पाहिजे यार, असं नाही व्हायला पाहिजे. यू नो वॉट बेब, आज दिवस 4था आहे आणि मला अजूनही कोणाचा व्ह्युअरचा या स्ट्रेंजरचा कुठल्या मित्राचा फीडबॅक आलेला नाही आहे या चॅलेंजला घेऊन. आय डोंट नो मी सही करतोय और गलत करतोय, बिकॉज मला डायरेक्शन भेटतोय असं वाटत नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली फीडबॅक ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस आपण बेटर अजून करण्याचा प्रयत्न करतो. मी आणि माझी टीम आमच्यातच चालू आहे जे काही करतोय ते. पण अजून ऑडियन्सकडून फीडबॅक आलेला नाही आहे. प्लीज मित्रांनो, तर तुम्ही आज हा पॉडकास्ट एपिसोड बघताय व्लॉगचा, तर कमेंटमध्ये मला सजेस्ट करा मी बरोबर चाललो आहे और चूक चाललो आहे. बिकॉज कन्सेप्ट एवढीच आहे, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे की रोज जे काय करतोय तेच दाखवायचं आहे. त्याच्यामुळे रोज तुम्हाला हीच वॉल, हाच चेहरा, तीच जिम आणि तोच ट्रॅव्हलिंग रूट दिसणार आहे. बाकी माझं कम्युनिकेशन हे असणार आहे नवीन कम्युनिकेशन असणार आहे, बस तेवढंच. आणि कदाचित बस तेवढंच असणार आहे, त्याच्या पलीकडे काही नाही मिळणार आहे. सो त्यातल्या त्यात काय चेंजेस करू शकतो तुम्ही मला प्लीज सांगा. आणि राहिला प्रश्न चॅलेंजेसचा, माझ्या माइंडमध्ये आहे. आज 4था दिवस आहे, 5वा दिवस झाल्यानंतर आपण चॅलेंजेसबद्दल डिस्कस करणार आहोत. म्हणजे टीमसोबत डिस्कशन चालूच आहे ऑलरेडी, पण 6व्या दिवसापासून तुम्हाला चॅलेंज बघायला भेटणार आहे. लेट्स सी. कारण चॅलेंज नसेल तर मग लोक बघणार नाही. कारण एक चॅलेंज मी अजून घेतलेला आहे, तो कम्प्लीट करतोय. लिटरली 30 डेजचा विदाउट फ्लेक्स और शर्टलेस हा चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि मला माहिती नाही की आज 4था दिवस आहे. 4था दिवस आहे, मी फ्लेक्स नाही केलेला आहे, मी टी शर्ट नाही काढलेला आहे. pretty view.
त्या रिच्ड होम. ओके बेब, मी घरी आलेलो आहे. घरी आल्यावर सहजच इंस्टाग्राम स्क्रोल केल्यावर एक रील आली समोर. तर त्याच्यामध्ये लाईन्स होत्या कि बार बार जीतने वाले को एक हार भी तोड़ देती है और बार बार हारने वाले को एक जीत भी एक नया जुनून देती है. सो बेसिकली याच्या मागचं सांगण्यामागचं कारण हेच की आपण किती हारतोय याने काहीच फरक पडणार नाही. त्यातून आपल्याला काय अनुभव मिळतोय हे महत्त्वाचं आहे. आणि आपण किती प्रकारे एफर्ट्स टाकून अजून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय आणि स्वतःला कन्वर्ट करतोय ते सुद्धा आपल्यावर आहे. तर हारण्याने किंवा काही न मिळण्याने निराश आणि हताश न होता आपण भिडलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आणि आजची विशेष गोष्ट म्हणजे आज आहे एकादशी आणि ओपन माईक टॉक्सवर आजचा एक नवीन एपिसोड येणार आहे. आदरणीय तानाजी महाराज कर्णूक यांच्या जीवनावर आधारित हा एपिसोड असणार आहे. मी प्रार्थना करेल सगळ्यांनी हा एपिसोड बघावा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करावा, शेअर करावा, चॅनलला सबस्क्राईब करावा. कारण कसं आहे ना, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना त्यावेळेस मी जाऊन जास्तीत जास्त गेस्ट आपल्या चॅनलवर आणू शकतो. आणि जर तुम्हाला माझं बोलणं, माझं मांडणं पसंत असेल, आवडलं असेल तर ऑब्व्हियस आहे त्या गेस्टसोबत पण तितकीच मजेशीर आणि मिश्किल चर्चा होईल आपली. आणि जेवढं काही आपल्या जीवनावर, जेवढं काही आपल्या स्वतःसाठी जीवनासाठी महत्त्वाचं आहे त्या सगळ्या माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळेल, तो अनुभव त्यांच्याकडून मिळेल. तर मी हेच म्हणेल की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण कसं आहे ना, कुठलाही गेस्ट बोलवायचे आपल्या चॅनलवर म्हटलं ना तर पहिले आपले सबस्क्राईब्स किती आहेत ते काउंट केले जातात. अँड अगेन बॅक टू द वर्क. हाफ डे इज ओव्हर नाव. जेवढं काही द्यायचं होतं, जेवढं काही सांगायचं होतं सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज ब्लॉग आलाय आपला, आज पॉडकास्ट आलाय आपला. सगळ्यांनी प्लीज जाऊन बघा. आय रिक्वेस्ट यू, चॅनलला सबस्क्राईब करा, एपिसोडला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करण्यामागची स्टोरी मी सांगितलेली आहे पॉडकास्टमध्ये. तर तुम्ही शेअर सुद्धा करा एपिसोडला. सपोर्ट मी, लव्ह यू. बाय, लव्ह यू ऑल.